जळगाव जिल्हा म्हटलं की थंडीच्या दिवसात म्हणजे भरीत पार्टी. नोव्हेंबर महिन्यापासून भरीत पार्टी जोरात सुरू असते. परंतु यावर्षी अतिवृष्टी अवकाळी पाऊस यामुळे भरताच्या वांग्याच्या उत्पन्नात घट झाल्याचं मार्केटमध्ये भरताच्या वांग्याची आवक कमी प्रमाणात बाजारात येताना दिसत आहे. त्यामुळे भरताचे वांग्याचे भाव देखील स्थिर नाही. कधी शेतकऱ्यांना 25-30 रुपये किलोने लिलावात द्यावा लागत आहे, तर कधी आवक नसल्याने भाव चांगला मिळतोय. सध्या भरताच्या वांग्याची आवक वाढल्याने भरताची वांगी उत्पादक शेतकऱ्यांना लिलावात 20 ते 25 रुपये किलोनी विकले जात आहे. त्यामुळे वांगे उत्पादक शेतकऱ्यांना 20 ते 25 रुपये भावाने परवडत नाही. कारण भरताचे वांगे लागवडीपासून तर काढणीला येईपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो आणि त्याची वेळोवेळी काळजी घ्यावी लागत असते. खत फवारणी वेळेवर करावं लागतं असतं. त्यामुळे वांग्याची लागवड शेतकरी कमी प्रमाणावर करत असतात. परंतु जळगाव जिल्हा म्हटलं की भरताच्या वांग्याची ओळख आहे. त्यामुळे तालुक्यात वांगे उत्पादक वाढले पाहिजे आणि त्यांनाही वांग्यापासून उत्पादन मिळालं पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे, असे वांगे उत्पादक तरुण शेतकरी किशोर महाजन यांनी सांगितले. या शेतात उत्पादन घेण्यासाठी घरातील सर्व कुटुंब मेहनत घेत असतात. त्यामुळे उत्पादन चांगलं येत असतं. मार्केटमध्ये खवय्यांना चांगले वांगे मिळावे यासाठी शेतात वांग्यामध्ये विभागणी करून खराब वांगे काढले जात असल्याचं सांगितलंय. ही जून महिन्यात ही लागवड केलेली भरत्याच्या वांग्याची. जून महिन्यामध्ये आता आपल्या भरत्याच्या वांग्याचं काढणीला आलेलं आहे. हो, आता चालू झालं, म्हणजे आता माल निघणं चालू झालं भरत्याचं वांगे. तर आता कसं हिवाळ्यामध्ये भरीत खाणाऱ्यांची संख्या जास्त असते. हो, हिवाळ्यात जास्त मागणी असते त्याची भरीत. हो, तर आतापर्यंत आपल्याला किती खर्च लागलेला आहे? जवळजवळ आतापर्यंत 1-1.25 लाख रुपयेपर्यंत खर्च लागलेला आहे. तर लागवडीपासून तर वांगे काढण्यापर्यंत काय काळजी घ्यावी लागते? त्याला वेगवेगळे प्रकारचे फवारे वगैरे असं मारावं लागतं आणि मटेरियल वगैरे पाणी असं द्यावं लागतं त्याला वेळेवरती. बरोबर. तर मग आता आपल्याला काय भाव मिळत आहे? आता चालू या स्थितीमध्ये त्याला 20-25 रुपये किलोच्या 20-25 रुपये किलो भाव भेटतोय. आवक वाढल्यामुळे, नाहीतर मग भाव जास्त होता. भाव जास्त होता. तर आता परवडत आहे का तरी आपल्याला? 20-25 मध्ये नाही परवडत. ते जवळजवळ 30-35-40 रुपये भाव भेटायला पाहिजे तर परवडत. तर म्हणजे आपला जो त्याला खर्च जास्त राहतो, त्यामुळे ते कमी भावात नाही परवडत. बरोबर. आणि या पाऊस जास्त त्याच्यामुळे त्याच्यावर कीड वगैरे पण पाऊस जास्त असल्यामुळे त्याच्यावर अळीचा प्रादुर्भाव जास्त येतो. बरोबर. अळी, मच्छर वगैरे, तुडतुडे याचा जास्त अटॅक असतो. त्यामुळे खर्च जास्त झाला त्याला. तर यावर्षी तसा प्रकार झालेला होता का? हो, यावर्षी पण पाऊस जास्त झाल्यामुळे तसा प्रकार जास्त झाला होता. जास्त खर्च झाला, म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी जास्त खर्च झाला. म्हणून खर्च जास्त असल्या कारणाने शेतकरी लागवड करत नाही का? हो, नाही. या वांग्या पिकाला खर्च सर्वात जास्त खर्च आहे, त्यामुळे शेतकरी लागवड करत नाही. ठराविकच शेतकरी वांग्याची लागवड करतात. अच्छा. तर आता आपण म्हणजे काय वांगे काढणे चालू आहे काय कुठे? फक्त तालुक्यातच विक्री होते का कुठं? नाही, आपल्या चोपड्या तालुक्यातच, म्हणजे गावातच विक्री होते. तरी आतापर्यंत किती उत्पन्न येईल, काही अंदाज वगैरे? आतापर्यंत म्हणजे आपलं 40-50 हजाराचं उत्पन्न आलं आहे. जवळजवळ पुढे नंतर आता हिवाळा चालू झाला, आता मागणी जास्त झाल्यानंतर 1-1 लाख रुपयाचं उत्पन्न येऊ शकतं. म्हणजे खर्च वजा जाता आपल्याला 1 लाख रुपये नफा राहू शकतो. ज्या शेतकऱ्यांना कांद्याची याची लागवड करायची असेल, वांग्याची, भरताच्या वांग्याची, तर त्यांना काय आपण मग गायडन्स करणार? मग त्यांना आपण सांगू शकू की या प्रकारचे त्याला स्प्रे करा किंवा फवारा, मटेरियल वगैरे जे असेल ते आपण सांगू शकतो शेतकऱ्यांना सांगू. हो, म्हणजे आपलं उत्पन्नासाठी लागवड करायला काय हरकत नाही त्याला. कारण जळगाव जिल्हा म्हटलं तर भरताच्या वांगा फेमस आहे. करायचं. तर चोपड्या तालुक्यात मी जिल्हा जळगाव.